तालुक्यातील बोर्ली पंचतन या ठिकाणी रॉयल स्पोर्ट्स क्लब बोर्ली पंचतन यांच्यातर्फे सतत 24 वर्ष रॉयल ग्राउंडवर क्रिकेटचे आयोजन करण्यात येत आहे। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गावामध्ये रॉयल स्पोर्ट्स क्लब बोर्ली पंचतन तर्फे सतत 24 वर्ष रॉयल ग्राउंडवर क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे। या स्पर्धेमध्ये 32 संघ सहभाग घेत असून पालघर, उरण, पनवेल, पुणे, मुंबई, ठाणे, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब सारख्या ठिकाणाहून आयकॉन खेळाडू सहभाग घेतात। ही रॉयल फेस्टिवलची स्पर्धा पाहण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी आणि दर्शक प्रत्येक कक्षामध्ये येऊन आनंद घेतात। तसंच परदेशामध्ये नोकरीनिमित्तानं गेलेल्या क्रिकेट प्रेमिकांसाठी ही स्पर्धा YouTube आणि केबल नेटवर्कच्या माध्यमातून दाखवण्यात येते। मागील 2 महिन्यापूर्वी या मोठ्या रॉयल फेस्टिवल करता खासदार सुनील तटकरे यांनी आपली हजेरी लावली होती। या प्रसंगी लोकप्रिय खासदार सुनील तटकरे साहेबांनी आश्वासन दिलं होतं की पुढच्या वर्षी या रॉयल ग्राउंडवर आलेल्या प्रेक्षकांना तसंच क्रिकेट रसिकांना बसण्यासाठी ग्राउंडच्या शेजारी भली मोठी गॅलरी बांधून देईन। आपला दिलेला शब्द पाळत सुनील तटकरे साहेबांनी 2 महिन्यातच 50,000 रुपये मंजूर करून काम करण्यासाठी शासकीय मान्यताही आमदार अनिकेत भाईंच्या हस्ते दिली आणि 13 मार्च गुरुवारी सकाळी 10 वाजता लवकरात लवकर गॅलरीच्या बांधकामाची सुरुवात करण्यासाठी तटकरे साहेबांनी आपल्या हस्ते भूमिपूजनही केलं। दिलेला शब्द अवघ्या 2 महिन्यातच पूर्ण केल्यानं खासदार सुनील तटकरे साहेबांनाच रॉयल स्पोर्ट क्लब बोर्ली पंचतन, नागाव मोहल्ला आणि बोर्ली पंचतन मुस्लिम समाजानं आभारही मानले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, रॉयल स्पोर्ट्स क्लब बोर्ली पंचतनचे सदस्य, नागाव मोहल्ला मुस्लिम समाज, बोर्ली पंचतन मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वेगळा आला। आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाचं स्वागत केलं। 50 लाख रुपयाच्या कामाचा आज आपण शुभारंभ या ठिकाणी केला आणि अफजलजी ठीक आहे, आता महिना 1.5 महिना हे राहील, तुमचे पुढचे सामने होण्याच्या अगोदर कशा पद्धतीने करायचं तुम्ही साहेबांनी तयार केले। तुम्ही त्यांचे म्हणजे काय तुम्हाला काय सांगायचं असेल तर ते मार्गदर्शन करा। आपण सुरुवातीला सुद्धा तिथं बसायचं स्टेज तयार केलं तर त्याही वेळेला काही थोडा निधी देता आला होता, पण आता आपण मोठ्या प्रमाणात देऊ शकलो। इथलं क्रीडा संकुल पण आता वाढवलेलं आहे। तिथे बॅडमिंटन, इथे इंडोर खेळाची सुद्धा फॅसिलिटी त्या ठिकाणी झाली। हायस्कूलची इमारत त्या ठिकाणी होत आहे। ज्या ज्या काही गोष्टी आपल्या सगळ्या परिसरामध्ये उद्याच्या भवितव्यामध्ये लागणार आहेत त्या देण्याच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांची बांधिलकी आजवरची आहे। पुन्हा एकदा राहील आपल्या सर्वांचे आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। NTV न्यूज मराठी, रायगड।